हॅलो मंडळीनो, कसा काय बरा आहे ना? आज 5-6 दिवस झाले तब्येत बरी नाही म्हणून व्हिडिओ टाकलेला नाही. राग मानू नका. कारण काय माहिती आहे, तब्येत बरी नाही, उठायला होत नव्हता. आज साधारण अशी तब्येत आहे म्हणून मी थोडासा शॉर्टकटमध्ये व्हिडिओ टाकते. कारली फ्राय करतोय बेसन घालून. तेही बघा. हा बघा, तवा तापत ठेवला आहे. त्याच्यावरती बेसन मी फ्राय करते, म्हणजे चांगलं भाजून घेते लाल. हे कारल्यामध्ये बेसन भरायचं आहे ना, म्हणून तुम्ही म्हणाल की कच्चं बेसन भरायचं, तर कच्चं भाजणार नाही. जेव्हा आपण कारली फ्राय करतो ना, त्या टायमाला ते बेसन ना भाजणार नाही आतमध्ये, आणि ते कच्चं कच्चं लागणार. म्हणून हे चांगलं लाल करून आम्ही बेसन घेते. ही 10-12 कारली आहे, ती बघा जरा वाफेवून मी याच्यात लिंबू पिळलेला आणि जरासं मीठ टाकून जरा वाफेलेला. हा व्हिडिओ मी तुम्हाला नाही दाखवला कारल्याचा, कारण तब्येतीमुळे. मी असाच साधारणसा छोटासाच आपला व्हिडिओ करते. तेव्हा आपलं हे बघा, हे चांगलं बेसन भाजून घेते लाल करून. कारण मग जरी तेलात फ्राय करताना कारली नाही जरी आतून ही झाली भाजली तरी चालतात, कारण हा बेसन भाजलेला असतं. मग ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकून मिक्स करणार. हे बघा, हे बघा, आता बेसन भाजला. गॅस आता बंद करते. आता हे चांगलं भाजलेलं आहे, हे बघा लाल झालेलं आहे. तेव्हा आता हे बघा, या ताटात मी काढून घेते. आता ह्याच्यामध्ये बघा, हा 1 चमचा मीठ घेतलेला आहे. 1 चमचा मीठ, 1 चमचा चाट मसाला, हा 1.5 चमचा माझा घरचा मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि हा 1 चमचा साखर घेतलेली आहे. तुम्ही गूळ पण घालू शकता, साखर पण घालू शकता, काही पण घालू शकता. तर ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्स केलं. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते. ही माझ्या घरातली धन्या, म्हणजे सगळे मसाले घालून बनवलेली आहे धन्या. ही थोडीशी टाकते, 1.5 चमचा. हा चिकन मसाला, हा बघा, हा 1 मसाला. हे सगळं टाकलं ह्याच्यामध्ये. आणि आता याच्यावर अद्रक लसूणची ही बघा एवढी 1 चमचा पेस्ट घेतलेली आहे, ती टाकते. आणि ही थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ती टाकते. ह्याच्यामध्ये हे तेल टाकणार. आणि हे सगळं मळून घेणार. ऑलरेडी त्या ह्याच्यामध्ये कारल्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकलेलं आहे, म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडासा लिंबू पिळते. जास्त नाही लिंबू पिळणार, थोडासा लिंबू पिळते, कारण त्याच्यात चाट मसाला पण घातलेला आहे ना, म्हणून. हे बघा, थोडासा असा लिंबू पिळलेला आहे. आता हा सगळा मी काढून घेते. हा मसाला, हा सगळा असा तेल टाकून, पाणी नाही घालायचा. पाणी घातलं तर बरबरीत होणार आणि तो मध्ये फ्राय करताना ती कारली तो बाहेर येणार सगळा. म्हणून त्याला तेल टाकूनच जरा हे करायचा, असा गरम गरम हे करा, म्हणजे साखर आतमध्ये जरा येऊन जाईल. हे बघा, आता हा मसाला तयार झालेला आहे आणि तवा तापत ठेवले, तेल तापत ठेवले. तेव्हा आता हा मसाला मी चांगला असा असा, हे बघा, एकदम भरून हे करायचा. आणि असे दाबायचा. त्यांना बांधायचा नाही किंवा काय करायचं नाही, ऐकलात? असेच दाबून ठेवायची. ही आपोआप बराबर ही चिकटणार. हे बघा, असा चांगला ह्याच्यासारखा भरून. आता तुम्ही म्हणाल, हा मसाला आता एवढी कारली भरून झाली, मग हा मसाला काय परत वर टाकणार का काय करणार? हा मसाला मी वर टाकणार नाही का काय नाही. अशी तुम्ही काही कारली अशीच फ्राय करून घेणार. आणि हा मसाला मी उरलेला हा सुका आहे, तर हा परत तसाच डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार. जेव्हा मी परत कारली बनवीन ना, तेव्हा मी हा वापरणार मला घरात.
नाही तर तुम्ही म्हणाल हा मसाला उरलेला आहे तो परत वर टाकणार काय. नाही, हा मसाला मी वर टाकणार नाही. हा फक्त मी फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवणार आणि जेव्हा मी कारली बनवी परतच्या टायमाला तेव्हा मी याचा वापर करणार. ऐकला. तुम्ही पण बघा अशी एकदा बनवून खावा. आणि जे तुम्हाला नाही हे वय खाणारी असतील, मोठी असू दे किंवा छोटी असू दे, जी खाणारी नाही आहे ती पण खाऊन बघतील एकदा आणि नंतर म्हणतील अशीच बनवा कारली. तुम्हाला गोड आवडतं तसं आंबट गोड सगळं हे करा. हां हे बघा आता मी सगळी कारली तयारी झाली आणि आता हा मसाला मी डब्यात भरून ठेवणार फ्रीजमध्ये. आणि जेव्हा मला परत कारली बनवायची असतील तेव्हा मी हा बनवून हे करणार. ही बघा जेवढी कारली भरलेली तेवढी मी ह्याच्यावर टाकले. आता ह्यांका एक 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 परतून मी फ्राय करणार. हे बघा आता कारली भाजतं. आता ह्या केलं, गॅस बंद केला आणि हे बघा हे बघा आता तव्याला पण तुम्हाला जास्त तेल दिसत नाही आहे. आणि आता ही बघा ह्याच्यावर मी कोथिंबीर वगैरे काय टाकणार नाही. मी अशीच, कारण पहिलीच कोथिंबीर आतमध्ये टाकलेली आहे ना, म्हणून त्याच्यामुळे बघा कुठे हे झाले आहेत काय, यांना काय बांधलेलं नाही आहे किंवा काय केलेलं नाही. अशाच दाबून आतमध्ये भरून मी हे केलेले आहे. ऐकला. हे बघा हे अशाच ही 4 दिवस जरी ठेवलाच तुम्ही फ्रीजमध्ये तरी काय खराब होणार नाही. ऐकला. तेव्हा माझा व्हिडिओ तुम्हाला चांगला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सांगा. एकदा बनवून खावा आणि नंतर मला सांगा की बाबा चांगली झाली की बरी लागली नाही, हे मला काय ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला चांगला वाटला तर आपल्याला लाईक करा, शेअर करा.